श्री स्वामी समर्थ. वेलकम टू मिनी ब्लॉग. तर आज आहे शुक्रवार आणि माझं आहे आज शुक्रवारचं उद्यापन. तर सकाळी खूप लवकर उठले होते. दारामधले सगळं साडा वगैरे मारून घेतला, उंबरा पूजन, त्यानंतर दारामधली सुंदर अशी रांगोळी काढून घेतली. आणि शुक्रवारचं उद्यापन म्हटल्यानंतर सुवासिनी जेवू घालायच्या होत्या, पुरणपोळीचा स्वयंपाक करायचा होता, त्यामुळे खूप घाई गडबड होती. तरी पण सकाळी लवकर उठून स्वयंपाकाला लागले होते. आणि उंबरा पूजन वगैरे सगळं झाल्यानंतर देवाची पूजा करून घेतली आणि त्यानंतर सुंदर अशी पूजा मांडून घेतली बघा. आई जगदंबेची परडेची पूजा, परडी भरली, सगळं यथासांग केलं. पुरणपोळीचा नैवेद्य झालेला होता तयार, जाऊबाई आल्या होत्या स्वयंपाक करायला. तर दोघींनी मिळून पटापटा स्वयंपाक करून घेतला होता. पुरणपोळीचा नैवेद्य तयार झाला, लगेच देवांना नैवेद्य दाखवून घेतला, देवीला पण नैवेद्य दाखवून घेतला आणि गावाकडे सुद्धा देवांना नैवेद्य पोच केला समर्थपाशी. तर अशा पद्धतीनं खूप सुंदर आणि छान असं उद्यापन झालं माझं. तर सुवासिनी सांगितल्या होत्या, स्वयंपाक झाला, नैवेद्य झाला, त्यानंतर सुवासिनींना फोन केले सगळ्यांना या म्हणून. सगळ्या सुवासिनी पटापटा आल्या आणि त्यांचं स्वागतसुद्धा केलं छान असं. त्यानंतर बघा, सुवासिनीचे पाय धुवून वगैरे सगळं त्यांना हळदी कुंकू देऊन, त्यांना मान देऊन व्यवस्थित असं बसवलं. तिथं ताटासमोर ताटाच्या भोवती रांगोळीसुद्धा काढली आणि तुम्ही बघू शकता आई जगदंबेचं रूप. आणि इतकं प्रसन्न वाटत होतं ना, आज घरामध्ये खूप प्रसन्न वाटत होतं. आणि शेवटी पहासुद्धा बघा तुम्ही, ज्यावेळेस सुवासिनी जेवून उठल्या त्यावेळेस मला आई जगदंबेच्या ह्याच्यापासलं चरणापासलं फूल जे आहे ना ते खाली पडलं आणि मला त्यांनी आशीर्वाद दिला आहे. तर ते तुम्हाला शेवटी पाहायला मिळेलच. इकडे सगळ्या सुवासिनी आल्या होत्या जेवायला, तर त्यावेळेस मी सगळ्यांचे पाय धुवून घेतले, हळदी कुंकू लावून त्यांची पूजा केली आणि त्यानंतर मग मी त्यांना जेवायला वाढलं. तर अशा पद्धतीनं खूप सुंदर आणि छान साधं भोळं माझं उद्यापन केलं आणि उद्यापन खूप छान झालं. सगळ्यांनासुद्धा आवडलं, सगळ्यांनी भरभरून कौतुक केलं आणि खरंच आईसाहेबांनी आशीर्वादसुद्धा दिला. आणि जिथं आईसाहेबांनी आशीर्वाद दिला ना, तर तिथं माझं सगळं पोहोचलं आणि केलेल्याचं माझं सार्थक झालं. तर बघा, लगेच मला विश्वास बसला नाही. लगेच मला सुवासिनी असे जेवून उठले. ज्यावेळेस मी सुवासिनींना ताटं वाढली त्यावेळेस बघितलं मी, म्हणजे आतमध्ये गेल्यानंतर, तर ते फूल दिसलं मला पडलेलं. इतका आनंद झाला ना पाहून की सुवासिनी जेवल्या म्हणजे तृप्त झालं सगळं आणि आशीर्वाद दिला आईसाहेबांनी. खूप मन प्रसन्न झालं. तर इकडे 5 सुवासिनी जेवायला बसल्या होत्या आणि ताटाभोवतीसुद्धा सुंदर आणि छोटी छोटी रांगोळी काढली होती फुलांनी, पण ती वाऱ्याने विस्कटली. आणि पाहू शकताय तुम्ही, जे फूल म्हणले ना मी आशीर्वाद दिलेला, तर ते फूल बघू शकताय तुम्ही. तुम्हाला हे डिटेलमध्ये सगळा मोठा व्हिडिओ पाहायला मिळेलच आपल्या चॅनलवरती लवकरच. चला, तर आजचा मिनी ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा. श्री स्वामी समर्थ.